नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 10 वर्षाचा थकीत महागाई भत्ता देण्याचे राज्य सरकारला आदेश। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। थकीत महागाई भत्ता अदा न केल्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला कडक शब्दात सुनावले असून थकीत महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। 2009 ते 2019 या कालावधीमधील डीए थकीत। सन 2009 ते 2019 या तब्बल 10 वर्षांच्या कालावधीत महागाई भत्ता अदा करण्यात आलेला नव्हता। संबंधित कालावधीतील डीए रोखण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती। महागाई वाढत असताना पगारातील डीए थांबविल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। न्यायमूर्ती संजय करोल आणि पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाचा निकाल। या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजय करोल व पी.के. मिश्रा यांच्या खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला। न्यायालयाने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणे योग्य नाही आणि संबंधित कालावधीतील थकीत रक्कम त्वरित अदा करण्यात यावी। न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारवर थकीत रकमेचा मोठा आर्थिक बोजा येणार असला तरी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर दबाव। या निर्णयामुळे यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले। राज्य सरकारला आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित कार्यवाही करावी लागणार आहे। 18 महिन्याच्या कोरोना कालावधीतील डीए बाबत आशा पल्लवित। या निकालामुळे कोरोना कालावधीत रोखण्यात आलेल्या 18 महिन्याच्या महागाई भत्त्याबाबत देखील कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। केंद्र व काही राज्य सरकारनी कोविड-19 काळात डीए रोखला होता। या संदर्भातील प्रकरणेही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत। सध्याच्या निकालामुळे अशा प्रकरणांमध्ये देखील कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कर्मचाऱ्यांसाठी काय अर्थ? थकीत 10 वर्षाचा डीए मिळण्याची शक्यता, मोठी आर्थिक रक्कम एक रकमी मिळू शकते। इतर प्रलंबित डीए प्रकरणांनाही बळ, 18 महिन्याच्या कोरोना डीएबाबत आशा निर्माण। हा निर्णय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो। पुढील काही दिवसात राज्य सरकारकडून अंमलबजावणीबाबत अधिकृत आदेश जारी होण्याची शक्यता आहे। कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।